सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी 20 वर्षांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या शहर विकास प्रारूप आराखड्याला शेवटच्या दिवसअखेर 2479 जणांच्या हरकती आल्या आहेत। हरकतींचे हे प्रमाण मोठे आहे। लवकरच प्रशासनाकडून या संदर्भात सुनावणीची प्रक्रिया घेण्यात येणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी 20 वर्षांचा विचार करून 1 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या शहर विकास प्रारूप आराखड्यावर हरकत घेण्यास 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती। महिनाभराच्या या हरकतीत 2479 जणांच्या हरकती आल्या। यात बहुतांश हरकतदारांनी संबंधित जागेवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी केली। या विकास आराखड्यात शहर हद्दवाढ भागाचा चौफेर विकास, याबरोबरच शहरातील विविध भागांमध्ये क्रीडांगणे, उद्याने, विरंगुळा केंद्र, वाहनतळ, शहरातील पाणी पुरवठ्याबाबतची पाण्याच्या टाकींचे नियोजन आणि इतर अनेक विकासाचे मुद्दे, शिवाय नागरिकांना अपेक्षित इतर बाबींचा समावेश आहे। सुमारे 500 पानांचा हा आराखडा आहे। या आराखड्यात सर्व स्तरातून मोठा विरोध झाला आहे। नुकतेच जुळे सोलापूर विजापूर रोड शहरी विकास आराखडा विरोधी संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता। MIM पक्षाने देखील निवेदन देऊन जोरदार हरकत घेतली होती। एकतर विकास आराखड्यामध्ये सुधारणा करा किंवा ते रद्द तरी करा अशी मागणी केली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।